हा, जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल पांडुरंगा गोविंदा, जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल पांडुरंगा. आणि या मासामध्ये श्रीमद भागवत कथा श्रवणाचा अवसर मिळतोय. तुम्ही आम्ही सर्व सौभाग्यशाली मंडळी. या जगतामध्ये 4 प्रकारचे लोक आहे. पहिले जे खूप मेहनत करतात आणि खूप इच्छा असतात मनामध्ये, ही इच्छा पूर्ण व्हावी, ती इच्छा पूर्ण व्हावी, अशा भरपूर इच्छांना घेऊन आणि भरपूर मेहनत घेऊन करणारे बरेच मंडळी आपण पाहतो. पण बऱ्याचदा त्यांच्या इच्छा पूर्ण होतातच असं जरुरी नाही. दुर्भाग्यशाली बरेच मंडळी आहे, मेहनत करतात आणि मेहनतीनंतर इच्छा पूर्ण होतात, त्यांना भाग्यशाली म्हणू शकतो. काही असेही लोक आहेत ज्यांना मेहनत करण्याची आवश्यकता नाही, बस इच्छा प्रगट करावी आणि सर्व प्राप्त व्हावं, त्यांना अहो भाग्यशाली म्हणता येईल, अधिक भाग्यशाली म्हणता येईल. पण बरेच असेही लोक आहेत ज्यांना मेहनतही करायची गरज नाही, इच्छाही प्रगट करायची गरज नाही, अगोदरच सर्व मिळून जातं. जसं कोणाला गाडी हवी असेल तर कोणाला आपल्या वाढदिवसाची वाट पाहावी लागते, अथवा कोणाला मेहनत करून कमवावी लागते. पण बरेचसे भाग्यशाली असे असतात, अशा घरी जन्माला येतात ज्यांच्या घरासमोर पहिलेच 10 गाड्या उभ्या आहेत, त्यांना सौभाग्यशाली म्हणता येईल. तर तुम्ही आम्ही सगळे सौभाग्यशाली आहोत. जास्त इच्छा आणि जास्त प्रयत्न या सर्वांचीही गरज नाही. भगवंताची कृपा झाली आणि त्या कृपेमुळे आपण सर्वजण या श्रीमद भागवताचे अधिकारी झालो. आणि त्यातल्या त्यात हा पुरुषोत्तम मास. शेतकरी मोठे हुशार असतात. बरोबर पाऊस पडला की त्याच वेळेला पेरणी करतात. कारण त्यांना माहिती आहे की या दरम्यान जर का आपण पेरणी केली तर आपल्याला अधिक उत्पन्न होईल आणि पेरलेलं बीज उत्तमरित्या आपल्याला फल देईल. मग एखादा सौभाग्यशाली देखील तितकाच हुशार असतो. त्यांना माहिती आहे की या अधिक मासामध्ये, अधिक महिन्यामध्ये आपण जर का पुण्याचे, सत्कर्माचे, सद्धर्माचे बीज पेरतो आहे तर त्याचं अधिक फल या मासामध्ये प्राप्त होईल. लक्ष आहे ना? ऐकताय ना? तर येत्या 7 दिवस या ठिकाणी ज्या प्रकारे श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे, अत्यंत अद्भुत आयोजन. आणि माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, महाराष्ट्र, UP, MP सर्वत्र भागवत सेवा दिली आहे, कधीतरी आपल्याही वाटतं ना, स्वाभाविक आहे. आणि तो योग या सगळ्या मंडळींनी जुळून आणला. माझी फार इच्छा होती, माऊली आराध्य आहे आणि माऊलींच्या चरणाशी ही सेवा करण्याचा अवसर प्राप्त होतोय. आपण सगळ्यांचं सहकार्य आहे आणि येत्या 7 दिवस असंच सहकार्य प्राप्त होणार आहे, मला विश्वास आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पूर्वी या अधिक मासाला मलमास म्हणून ओळखायचे. हा मलमास 3 वर्षानंतर ज्या वेळेला प्रत्येक मासामधले प्रत्येक वर्षातील दिवस उरतात आणि त्यामध्ये तयार झालेला हा मलमास. पूर्वी तर याला नगण्य मानायचे असा असलेला हा मलमास एकदा ब्रह्माजींकडे जाऊन विनंती करतात, ब्रह्माजी की माझ्याही उद्धाराचं काहीतरी ठिकाण द्या. ब्रह्माजींनी सांगितलं, सर्वांचा उद्धार एकाच ठिकाणी होतो, वैकुंठ. वैकुंठ म्हणजे काय? जिथे कुठलाही कुंठ नाही. सर्व देवतागण वैकुंठामध्ये येऊन पोहोचले आणि भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू परमात्मा यांना प्रार्थना केली, प्रभो हा मलमास, ज्या मासामध्ये कोणी सात्विक कार्य करत नाही, कोणालाही कोणी विचारत नाही आणि कुठलाही दान धर्म या मलमासामध्ये होत नाही, ज्याला नगण्य मानल्या जातं, तुच्छ मानल्या जातं, असा हा मलमास, याचा उद्धार करा प्रभो. भगवंताचं वचन आहे, शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. तो इथे आला, मला शरण आलाय. बघा, ज्या वेळेला पावसाचा एक थेंब समुद्राला जाऊन मिळतो, ही त्याची शरणांगती आहे, हे त्याचं समर्पण आहे.
पावसाचा एक थेंब समुद्राला जाऊन मिळतो, त्यावेळेला तो पावसाचा थेंब राहत नाही. मग पावसाची थेंब ज्या वेळेला समुद्राला जाऊन मिळतो त्यावेळेला तो समुद्र होऊन जातो. समुद्राची विशालता त्याला मिळते, समुद्राची समृद्धी, समुद्राचं वैभव त्याला मिळतं. बूंद बनके रहोगे तो मिट जाओगे, सागर में मिल जाओ तो ही सागर कहलाओगे. अगदी त्या प्रकारे ज्या वेळेला मलमास भगवंताला समर्पित झाले, भगवंतानी मलमासाला आपलं नाव दिलं की हा मलमास पुरुषोत्तम मास या नावाने ओळखले जाईल. आणि त्यावेळेपासून या पुरुषोत्तम मासाची कीर्ती सर्वत्र आहे. आणि अजून एक इतिहासामध्ये कीर्ती लिहिल्या जाणार, ती म्हणजे आयेफाटा या ठिकाणी या दरम्यान आयोजित केलेला हा श्रीमद भागवत सप्ताह. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या दिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवताचे 7 दिवस 7 दिवसांचं 7 तत्वांचं प्रतीक आहे. हा, थोडं लक्ष देऊन ऐकूया. सुरुवातीला समजण्यासाठी थोडं कठीण जाईल, पण नंतर याशिवाय करमणार नाही. मी सांगेल किती लोकांचा, किती जणांचा अनुभव आहे की आत्तापर्यंत भागवत कथा ऐकली, पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो आणि नंतर असे दिवस येतात की मग मात्र ते चेतनामध्ये अशी कथा फिट होते की त्या वाचून करमत नाही, मग जीवन भागवत होऊन जातं. किती लोकांचा अनुभव आहे, हात वरती करू शकता. लक्ष आहे ना, ऐकताय ना. तर श्रीमद भागवत केवळ ग्रंथ नाही, अनेको साधू संतांनी याला तर साक्षात ब्रह्म म्हटलंय. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, तेने यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. ही प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. ज्यावेळेला भगवान वैकुंठ धाम गमन करतात त्यावेळेला उद्धवांनी भगवंताला प्रार्थना केली, प्रभो आपण आपलं अवतार कार्य थांबवून, अवतार कार्य विश्राम देऊन वैकुंठ धाम गमन करत आहात हे सत्य आहे, पण तुमच्या प्रतिपादित धर्माचं आणि आपल्या सुंदर स्वरूपाचं दर्शन कुठे घ्यायचं. त्यावेळेला भगवान उत्तर देतात की उद्धवा, जे मला शरीर रूपाने बघतात त्यांना असं वाटेल मी या ठिकाणी नाही, पण जे मला तत्वभावाने अनुभवतात त्यांच्या लक्षात येईल की मी कुठे चाललो नाही. तीरोध्याय प्रविष्टोहम श्रीमद भागवता नर्वम, मी तर श्रीमद भागवतामध्ये प्रविष्ट आहे. श्रीमद भागवताचे 12 स्कंद भगवंताचे 12 अंग आहे. ते नेयम वाङ्मयी मूर्ती. जसं शास्त्राने पण गायलं आहे ना, हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपातः सभूमी वं सर्वतः स्फुत्वाप्यत्तिष्ठ द्वशांगुलम. तो सहस्र हाताचं, ते सहस्र स्वरूपाचं ब्रह्म इतकं विस्तारित होतं, ते 12 अंगांनी पुढे आलं, श्रीमद भागवत रूपाने पुढे आलं. श्रीमद भगवंताचं मत आहे. जसं लोकांचं मत आज एक असेल तर उद्या बदलतं. लोकांचं मत परिवर्तनशील आहे, पण श्रीमद भगवंताचं मत 5000 वर्षापूर्वीही तेच होतं, 5000 वर्षानंतरही तेच राहणार. लक्ष आहे ना. पूर्ण भागवत कथा होईपर्यंत बाकी कळो ना कळो हे 2 शब्द तुम्हाला पाठ होऊन जातील. एक लक्ष आहे ना, आणि दुसरं ऐकताय ना, आणि तिसरं जागे आहात ना. बाकी काही लक्षात राहो ना राहो हे मात्र नक्की लक्षात राहील, विश्वास आहे. कारण माझं असं म्हणणं आहे, काही दिवसांपूर्वी कथा झाली शेगावजवळ, मी वारंवार ह्याच शब्दांचा उच्चार करायचे. लक्ष आहे ना, ऐकताय ना, जागे आहात ना. त्यावेळेला एका जणांनी उत्तर दिलं की हे फार सुंदर शब्द आहे जे मनाला वर्तमान क्षणात आणतात. मी नेहमी सांगत असते
मन वर्तमान क्षणामध्ये फार आनंद घेतं आणि जे वाक्य, जे शब्द, जी ही स्तुती मनाला वर्तमान क्षणामध्ये आणत असेल ते वाक्य, ते शब्द, शब्द नाही ब्रह्म शब्द आहे, ब्रह्म वाक्य आहे. लक्ष आहे ना? कारण ज्याचं लक्ष लक्षावरती आहे त्याचं जीवन सुंदर आहे. ज्याचं लक्ष लक्षावरती आहे त्याचं जीवन सुंदर आहे. जागे आहात ना, जो झोपला आहे त्याच्याकडून अधर्म घडतो, पण जो जागा आहे ना, सजग आहे ना, सजगता हटी दुर्घटना घटी. जो झोपलाय त्याच्याकडून अधर्म घडतो. जो जागा आहे विचारांनी, संस्कृतीने, संस्कारांनी, त्याच्याकडनं अधर्म घडण्याची संभावनाच नाही. आणि ऐकताय ना, कारण जो योग्य ऐकतो त्याच 4 लोक ऐकतात. लक्ष आहे ना? तर आपण सुरुवात इथूनच करतो. सच्चिदानंद रूपाय श्रीमद भागवताचे हे 7 दिवस 7 तत्वांचे. पहिला दिवस महात्म्याच आहे, कारण एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळाल्यानंतरच त्यावर प्रेम निर्माण होतं. एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रेम निर्माण होत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेकबे बेदोने 4 करण्यात जीवन जातं, बरोबर ना? कारण महत्व कळलंय, जीवन त्यावर चाललंय ना. अर्थ, पुरुषार्थापैकी एक अर्थ. श्रीमद भागवत काय आहे? श्रीमद भगवंताचा आहे. काय आहे? भा म्हणजे भाग्योदय. मग भाग्योदय कोणाचा झाला? राजा परीक्षिताचा. राजा परीक्षितांना 7 दिवसात मृत्यू होणार हे त्यांच्या भाग्यामध्ये होतं. 7 दिवसामध्ये मोक्ष श्रीमद भागवतांनी दिला. लोक म्हणतात रामचरितमानस कसं जगायचं हे शिकवतं आणि श्रीमद भागवत कसं मरायचं हे शिकवतं. महाभारत नीती देतं, रामायण रीती देतं, श्रीमद भागवत प्रीती देतं. रामायण कसं जगायचं हे शिकवतं, भागवत कसं मरायचं हे शिकवतं. त्याला थोडंसं सुंदर रूप दिलं तर एक दिवस मला असं वाटलं मनापासून की याला अधिक थोडं सुंदरतेने मांडता असं येईल की रामायण कसं जगायचं हे शिकवतं, सत्य आहे, पण श्रीमद भागवत आपल्या मरणाला मोक्ष कसं बनवायचं हे अवश्य शिकवतं. हां, काही आवडलं तर मध्ये मध्ये टाळ्या वाजवायला मला काही हरकत नाही. किमान 2-4 लोक कोपऱ्यात जे झोपले ते जागे तर होतील, काही हरकत नाही, चालेल. भाग्योदय. गर्वहरण. राजा बली. वर्णन. इथे वर्णन आहे काय? श्रीमद भागवतामध्ये 10 लक्षण आहे. अत्र सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, मूत, ईशानु कथा, मनवत्तरेशा, अशा 10 लक्षणांचं वर्णन श्रीमद भागवत करतं. आणि त म्हणजे तुरीय अवस्था, जे तुम्हा सर्वांना होणार आहे. एक क्षण असा आहे श्रीमद भागवतामध्ये मी विश्वास देईल या 7 दिवसामध्ये त्या अवस्थेचा अनुभव तुम्ही आम्ही सर्व करू, नक्की करू, विश्वासाने करू. ती अवस्था ज्या ठिकाणी कुठलाही विचार नाही, न चांगला न वाईट, लेबल द्यायची गरज नाही, है ना. बऱ्याचदा आपण पूजा करतो, आध्यात्मिकता जीवनामध्ये अवलंबतो किंवा जीवनामध्ये आध्यात्मिकतेकडे वळतो. त्याचं कारण बऱ्याचदा त्याचे कारण 2 असतात. एक, कुठल्या तरी भीतीने मला नरक तर मिळणार नाही ना, किंवा कुठल्या तरी अपेक्षेने मला स्वर्ग पाहिजे. हा, तर मी अशा स्वर्ग नरक लावणाऱ्या लेबल मंडळींना सगळ्यांना सांगू इच्छिते, आजचेच योग्य कर्म ज्यावेळेला भूतकाळात जमा होतात त्यावेळेला ते आपल्याला आनंद देतात आणि भविष्य काळामध्ये जमा होतात त्यावेळेला सुख देतात. आजचेच अयोग्य कर्म ज्यावेळेला भूतकाळात जमा होतात त्यावेळेला ते आपल्याला दुःख देतात, पश्चाताप देतात आणि भविष्य काळात जमा होतात त्यावेळेला चिंता देतात. आजचेच अयोग्य कर्म भूतकाळात पश्चाताप देतात, भविष्य काळात चिंता देतात. आजचेच योग्य कर्म भूतकाळामध्ये आनंद देतात, भविष्य काळामध्ये सुख देतात. जे काही आहे लक्ष आहे ना. तर पहिला दिवस महात्म्याचा आहे, दुसरा दिवस अधिकाराचा आहे की श्रीमद भागवतावर कुणाकुणाचा अधिकार आहे. मी तर म्हणेल ज्याच्यामध्ये विवेक बुद्धी अशा प्रत्येक व्यक्तीचा श्रीमद भागवतावर अधिकार आहे.
कारण बिनु हरी कृपा मिलत नाही संता, संत मिलत नाही बिनु भगवंता. भगवंताच्या कृपेशिवाय सत्संग मिळत नाही आणि सत्संगाशिवाय विवेक नाही. तर अधिकार सर्वांचा आहे, यामध्ये काही शंका नाही. तिसरा दिवस संस्काराचा आहे. बघा, प्रल्हाद चरित्र, ध्रुव चरित्र हे सगळे तिसऱ्या दिवशी येतात भागवतामध्ये. त्यामुळे तिसरा दिवस संस्काराचा आहे. चौथा दिवस तर साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या प्रागट्याचा आहे. पाचवा दिवस ज्यावेळेला हृदयामध्ये भगवंताचं प्रागट्य होतं त्यावेळेला त्याचं पालन पण करायला पाहिजे, त्या पालनाचा पाचवा दिवस आहे. सहावा दिवस चिंतने चिंतने तद्रूपता, ज्याचं चिंतन करतोय अशा त्या तत्वामध्ये एकरूप होण्याचा दिवस आहे, म्हणजे रुक्मिणी स्वयंवराचा आहे. आणि सातवा दिवस मोक्षाचा आहे. तो अनुभव करेपर्यंत या प्रत्येक दिवशी आनंद घेणे गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे सहभागी होणे. काय काय सहभागी होणे. या माईकने किती कथा ऐकल्या? या माईकने किती कथा ऐकल्या? 2. आमच्या 2 आणि अशा भरपूर, अंदाजे 41. या माईकने 40 कथा ऐकल्या तरी नाही सुधारला. माईकच्या माईक आहे, साऊंड बद्दल नाही म्हणत. फार सुंदर, जोरदार टाळ्या वाजवा एकदा. तर माईकच आहे, का नाही सुधारला? मनुष्य का नाही झाला? हा काय निर्जीव आहे? हा बरोबर आहे. मी तेच म्हणत असते की भागवत कथेमध्ये येऊन पण जो व्यक्ती सहभागी होत नसेल, कदाचित निर्जीव असेल. पहिलं तर कारण निर्जीव आहे. दुसरं, समोर फक्त आहे, समोर उपस्थित आहे पण सहभागी नाही आहे. लक्ष आहे ना? दोन्ही हात पुढे करा जरा माझ्यासोबत. हा, माझ्यासोबत टाळी वाजवा. हा, ज्याची माझ्यासोबत टाळी वाजली त्याचं लक्ष आहे, आणि माझी टाळी न वाजता ज्याची टाळी वाजली मन कुठेतरी जाऊन गुलाबजाम खाऊन आला. सोबत हा, लक्ष आहे ना? ऐकताय ना? जागे आहात ना? असं मध्ये मध्ये विचारत राहायला पाहिजे. मला पण असं मनापासून वाटतं. UPला कथा झाली, एक महिला भेटायला आल्या आणि म्हणायला लागल्या, दीदी वा, काय सुंदर कथा झाली दीदी, वा. म्हटलं काय आवडलं तुम्हाला कथेमध्ये? तर म्हणायला लागल्या, काय सांगू दीदी, कहा सोनी कथा बाचो दीदी, कहा सोनी कथा बाचो. घर पे 2-2 गोली नींद की खाओ तो भी नींद को नहीं आवे. थारी कथा में ऐसी चोखी नींद आवे थाने क्या बताओ. घरी त्याचं हे करायची आवश्यकता नाही है ना, शक्यतो सगळ्यांना कळलं असेल. लक्ष आहे ना? चौथा दिवस प्रागट्याचा, पाचवा दिवस पालनाचा, सहावा दिवस तद्रूप आणि सातवा दिवस तर मोक्षाचा आहे. मी सुरुवात श्रीमद भागवताची इथूनच आम्हाला असं वाटतं करावं. माझं व्यासपीठ नेहमी असंच परवानगी देतं की एकदा जरा उजवा हात वरती करा आणि पाठीवरती आपल्या जरा शाबासकी देऊया स्वतःला. आत्तापर्यंत दुसऱ्याला दिली, आज स्वतःला देऊ. श्रीमद भागवत कथा स्वतःला शाबासकी द्यायला शिकवतं, कारण खूप चांगलं काम केलं, इथे येऊन बसलो. यापेक्षा अजून काय कार्य असू शकतं? बरेच लोक बऱ्याच असं गावांमध्ये फिरत असताना विचारतात, ताई या 7 दिवसाच्या श्रीमद भागवत कथा श्रवणाने जीवन बदलतं का हो? काय वाटतं आपल्याला, जीवन बदलतं का? त्यावेळेला मी त्यांना सांगत असते की या 7 दिवसाच्या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने जीवन बदलतं की नाही हे मला माहिती नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, दृष्टी मात्र नक्की बदलेल. हे जग तसं दिसत नाही जसं आहे, हे जग तसं दिसतं जसं आपल्याला पाहायचंय. डोळ्यांकडून शिका ना. आहे ब्लॅक अँड व्हाईट पण कलरफुल जग पाहतं. आहे ब्लॅक अँड व्हाईट पण कलरफुल जग पाहतं. एका राजाला एक आजार झाला. तो राजा वैद्यांकडे आला आणि वैद्यांना म्हणायला लागला, वैद्य बुवा खूप मोठा आजार आहे, कसा बरा होईल?
वैद्यांनी उत्तर दिलं एकच पर्याय आहे. काय? सगळीकडे निळं बघावं लागेल. सगळीकडे निळं बघा, तुमचा आजार बरा होईल. यांनी सगळीकडे निळं बघण्यासाठी सगळ्यांना निळा रंग दिला. राणीलाही निळा रंग देऊन टाकला. प्रजेला निळा रंग, राजाला, राज्याला, सगळ्यांना विचारलं वैद्यांनी, राजासाहेब आजार बरा होत आलाय, आजार बरा होण्यासाठी काय केलं? म्हणे निळं पाहिलं. निळं पाहण्यासाठी काय केलं? म्हणे सगळ्यांना निळा रंग दिला. वैद्य बुवा म्हणतात, अरे भल्या माणसा, याला त्याला निळा रंग देत बसण्याऐवजी डोळ्यावरती निळ्या रंगाचा चष्मा चढवला असता तर सगळं निळं दिसलं असतं की. तो आनंदाचा चष्मा, तो चैतन्याचा चष्मा इथे प्रदान केला जातो आणि परमनंट आहे, सुटणार नाही, निघणार नाही, काळजी करू नका. शाश्वत आनंद आहे, कारण हा स्वयंसिद्ध आनंद आहे, साधनजन्य आनंद नाही. घरी एखादं साधन आलं की आनंद होतो, पण तो तिथपर्यंत मर्यादित आहे जोपर्यंत ते साधन आहे. श्रीमद भागवत कथा साधनजन्य आनंद देत नाही, स्वयंसिद्ध आनंद देतं. तुम्ही जिथे असाल आनंद तिथे अनुभव करू शकाल. आनंद तुमच्या मागे मागे धावत येतो. केव्हा? ज्या वेळेला श्रीमद भागवत हृदयात आणि जीवनात आहे. अनेक लोकांनी या श्रीमद भागवताच्या द्वारे वारंवार आपण एक गोष्ट ऐकली असेल, मी पुन्हा सांगू इच्छिते. श्रीमद भागवतामधील कथा ह्या केवळ एका ग्रंथ पुराणातली कथा समजू नये. श्रीमद भागवतातल्या एक एक कथा, एक एक सूत्र आहे जीवनाला कसं उन्नत करण्याचं, जीवनाला वर्तमान क्षणामध्ये आणून कसा आनंद जगायचा. हे जगदाता विश्व विधाता, हे सुख शांती निकेतन में, हे जगदाता विश्व विधाता शांती निकेतन, हे जगदाता विश्व विधाता, हे सुख शांती निकेतन में. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः. जो सत्स्वरूप आहे, प्राण सखा त्रिभुवन प्रतिपालक, प्राण सखा त्रिभुवन प्रतिपालक, प्राण सखा त्रिभुवन प्रतिपालक, जीवन के अवलंबन के, जीवन के अवलंबन के, हे जगन्नाथ विश्व विधाता, हे सुख शांति केतन है, हे जगदाता विश्व विधाता, हे सुख शांति केतन है. जग आश्रय जगपति जगवंदना, जग आश्रय जगपति जगवंदना, जग आश्रय जग
जगपति जगवंदन जीवन की अवलंबनी के पूर्ण ब्रह्म सनातन में हे जगदाता विश्व विधाता हे सुख शांति निकेतन में हे जगदाता विश्व विधाता हे सुख शांति सच्चित आनंद रूपाय जो सत्य स्वरूप आहे नेहमी आहे सदैव आहे चैतन्य घन परमात्मा आहे तो निर्गुण निर्विकार परब्रह्म भगवान कधी समजला असता त्या निर्गुण ब्रह्माला समजण्याच्या पलीकडेची स्थिती ही संतांनी प्रदान केली म्हणजे निर्गुण ब्रह्म समजायला कठीण जाते ना मग समोरचा भाकरीचा तुकडा पळून नेणाऱ्या श्वानाला देखील म्हटलं अरे विठ्ठला जरा थांब कोरडी भाकर खाऊ नको जरा तूप लावून खा श्रीमद भागवत कथा ती दृष्टी प्रदान करते मी वारंवार त्यावरच येणार आहे हा की भागवत कथा जीवन बदलो न बदलो दृष्टी मात्र नक्की बदलते परिस्थिती बदलो न बदलो मनस्थिती मात्र नक्की बदलते श्रीमद भागवत कथा आणि अर्थातच ज्याची मनस्थिती बदलली ज्याची दृष्टी बदलली त्याची लक्ष आहे ना ऐकताय ना जागे आहात ना किती लोकांचं लक्ष नाही हात वर करा हा गंगा सरळी वाहते उलटी वाहू शकते हा हे तर दृष्टीवर विचारांवर स्थितीवर अवलंबून आहे अनेक मोठ्या मोठ्या संतांनी एक फार सुंदर उदाहरण दिलं आणि मला ते फार प्रिय आहे आणि मला सांगावंसं वाटतं आवर्जून ज्या प्रकारे कुलपाला उघडण्यासाठी अथवा बंद करण्यासाठी आपण भिन्न भिन्न चाव्यांचा प्रयोग करत नाही कुलूप उघडणे असो अथवा बंद करणे असो चावी तर एकच असते ना मन एव कारण बंधन मन एव कारण मुक्ती ज्या प्रकारे कुलूप उघडणे असो अथवा बंद करणे असो भिन्न भिन्न चावींचा प्रयोग होत नाही अगदी त्याच प्रकारे असो बंधन असो अथवा मुक्ती याचा अनुभव आपलं एकच मन करून देऊ शकतं हीच तर गंमत आहे ना मनाला या दिशेने फिरवलं चावीला या दिशेने फिरवलं तर कुलूप बंद होईल मनामध्ये बंधन निर्माण होईल आणि योग्य दिशेने फिरवलं तर तेच कुलूप उघडल्या जाईल विरुद्ध दिशेने फिरवलं तर मनामध्ये राग निर्माण होईल आणि योग्य दिशेने फिरवलं तर मनामध्ये अनुराग निर्माण होईल तर तेच मन कारण आहे बंधनासाठी आणि तेच मन कारण आहे मुक्तीसाठी बरेच लोक प्रश्न करतात की कितीही या मनाला बसवण्याचा प्रयत्न केला 3 तासाच्या कथेमध्ये कसंच बसत नाही 3 तासाचा आवडता पिक्चर पाहताना बसतं ना मन एव कारण बंधन लक्ष आहे ना एक नातू आजोबांना म्हणतो आजोबा गेले 5 वर्ष झाले मी तुमच्यासारखा करतो तुम्ही भगवद्गीता वाचायला जसे बसता तसा मीही बसतो तुम्ही जशी भगवद्गीता वाचता मीही वाचतो तुम्ही ज्या प्रकारे वाचता ज्या लयीत ज्या चालीत मी पण त्याही चालीत लयीत वाचतो पण तुमच्यामध्ये बदल माझ्यामध्ये बदल जो काही असेल मला ती कळत नाही भगवद्गीता मला ती समजत नाही मला ती लक्षात राहत नाही मग याचा वाचून ऐकून फायदा काय भगवद्गीता वाचून ऐकून मला लक्षात राहणार नसेल तर याचा वाचून ऐकून मला फायदा काय आजोबा उत्तर देतात बाळ ती जी टोपली आहे ना ज्या टोपलीमध्ये आपण कोळशे साठवतो ती जरा घेऊन ये कोळशे साठवून काळी कुळकुळीत झालेली ती टोपली आणून पुढे करता
आजोबा आणली. बाळ, बाजूला नदी आहे, त्या नदीमधून ही पाण्याने भरून आण. दर्भाची टोपली येते. दर्भ, परडी, परडी ज्याला म्हणतात. काय काय म्हणतात आपल्याकडे काय म्हणतात त्याला? परडीच. दर्भाची टोपली ती काळी कुळकुळीत झालेली कोळशी ठेवून ठेवून, लक्ष आहे ना, महत्वाचं आहे, सुंदर आहे. तो छोटासा नातू धावत धावत जातो आणि धावत जाऊन त्या नदीमध्ये ती 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 परडी बुडवतो. पाणी आणण्याचा यत्न करतो. ते सगळं पाणी त्यातून निघून जातं, गळून जातं. आजोबापर्यंत येतो. आजोबा, पाणी खाली. बाळ, नीट प्रयत्न कर, जा, पुन्हा एकदा जा. ठीक आहे. टोपली घेतो, धावत धावत पुन्हा जातो. ती टोपली बुडवतो, बुडवून काढतो. आजोबा, पाणी खाली. तू नीट प्रयत्न करत नसशील, एकदा पुन्हा करून ये, जा. घेतली टोपली, पुन्हा धावत धावत गेला ते बाळ आणि नदीमध्ये बुडवली. नदीतून पाणी भरून पुन्हा भरून काढलं आणि आजोबांपुढे आणून ठेवली. आजोबा म्हणतात, थांब, मी पाहतो, तू प्रयत्न करतोयस की नाही, तू यत्न करतोयस की नाही, मी पाहतो, जा. आजोबा दारावरती उभे झालेत. तो गेला, पुन्हा पाणी भरण्याचा यत्न केला. पाणी मावत नव्हतं. धावत धावत पुन्हा आला आणि सांगतोय, नाही नाही, पाणी बसत नाही आहे ह्यामध्ये, सगळं निघून जात आहे. त्यावेळेला आजोबांनी उत्तर दिलं, बाळ, तू पाणी साठवण्याच्या नादात एक गोष्ट विसरला, एकाकडे दुर्लक्ष झालं. पाणी साठवण्याच्या नादामध्ये तुझ्याकडून एक गोष्ट सुटली आणि ती अशी होती की ही कोळशी साठवून साठवून काही कुळकुळीत झालेली टोपली वारंवार पाण्याच्या सान्निध्यात गेल्याने पूर्णतः स्वच्छ झाली होती, ज्या प्रकारे आत्ता बाजारातून आणली असेल. तात्पर्य हेच आहे की आपण भागवत कथेमध्ये येऊन बसतो, भगवद्गीता ऐकतो, वाचतो किंवा भागवत वाचण्याचा प्रयत्न करतो. समजत नसेल, लक्षात राहत नसेल, काळजी करू नका. साठवण्याकडे आपण लक्ष देतोय, पण एका दृष्टीने आपण बघत नाहीये की स्वच्छतेची प्रोसेस चालली आहे, स्वच्छतेची, शुद्धीकरणाची प्रोसेस चालली आहे. एक काम करा, घरी गेल्यावर एक प्रयोग नक्की करा. एक गढूळ पाण्याचा ग्लास घ्या आणि त्यामध्ये पाणी टाका. काय होईल? गढूळ पाण्याचा ग्लास भरलेला आहे आणि स्वच्छ पाणी टाका. काय होईल? गढूळ होईल अर्थातच, पण स्वच्छ पाणी टाकत राहा. काय होईल? स्वच्छ पाणी टाकत राहा. काय होईल? स्वच्छ पाणी टाकत राहू तर एक वेळ अशी येईल की त्याच्यातलं गढूळ पाणी पूर्णतः निघून गेलेलं असेल आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी. मन कितीही विकारांनी भरलेलं असू द्या, त्याला इथे आणून बसवा तर खरं, इथे येऊन बसा तर खरं. शुद्ध करण्याची प्रोसेस आपोआप सुरू होऊन जाईल. काही करायची गरज राहणार नाही. बिनु हरि कृपा मिलत नहीं संता, संत मिलत नाही बिनु भगवंता. गोस्वामीजी महाराज फार सुंदर वर्णन करतात. बिनु हरि कृपा मिलत नाही संता, संत मिलत नाही बिनु भगवंता. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बड़े भाव से, हाँ, ताली बजाते. मिलत नहीं संता, संत मिलत नहीं बिनु भगवंता. सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ.
स्थिती मनोमार्ग गती आकावा श्रीपती येणे पंथे. थर्मोडायनामिकचा एक नियम आहे. तवा जर का गरम होत असेल त्यावरती सराटा ठेवला तर त्या तवाच्या सानिध्यात सराटा देखील गरम होतो. ज्या संतांनी आपलं चित्त शुद्ध केलंय, हृदय शुद्ध आहे, त्या संतांच्या सान्निध्यात त्या कृष्ण कथेमध्ये थोड्या वेळ जरी बसू तरी त्या चित्तशुद्धीच्या प्रक्रियेला सुरुवात होते. बिनु सत्संग विवेकाना होई, राम कृपा बिनु सुलभन सोई. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. जी 3 तापांचा विनाश करणारी कथा आहे. भौतिक, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक अशा या 3 तापांचा विनाश करणारी श्रीमद भागवती कथा. ताप आणि पाप यामध्ये अंतर आहे. ताप हे पापाचं फळ आहे आणि फळाचे जे कर्मबीज आहे तेच नष्ट करणारी ही हरी कथा आहे. आणि त्यात तर श्रीकृष्णाय वयम नमः समर्पणाचा आनंद देणारी आहे, आनंद तत्वाचा अनुभव करवणारी आहे. त्यानंतर श्रीमद भागवताचे मुख्य आराध्य दैवत आहे भगवान कृष्ण आणि श्रीमद भागवताचे मुख्य आचार्य आहे शुकदेवजी महाराज. असं का? बघा, श्रीमद भागवताचे श्रोता वक्ता अनेक आहे. सुरुवातीला तर प्रारंभाला ही कथा भगवान नारायणाने ब्रह्माजींना स्वतः प्रदान केली. का? तर ब्रह्माजींना सृष्टीचा विस्तार करण्यासाठी. ब्रह्माजींनी देवर्षी नारदांना सनकादिकांना दिली. सनकादिकांना का दिलं? तर याचा प्रचार होण्यासाठी. सनकादिकांनी सृष्टीचा विस्तार करण्यासाठी घेतलेली आणि प्रचार होण्यासाठी घेतलेली ही कथा भक्तीचं दुःख दूर करण्यासाठी देवर्षी नारदांना दिली, जी आपण महात्म्यामध्ये कथा ऐकणार आहोत. देवर्षी नारदांनी ही प्रदान केली वेद महर्षी व्यासांना. का? तर याचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा व्यासांद्वारे. व्यास ज्यांचा स्वभावच आहे विस्तार. व्यास म्हणजे विस्तार. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. हीच कथा वेद महर्षी व्यासांनी शुकदेवजी महाराजांना दिली. ज्या वेळेला कलियुगाचा प्रारंभ झाला आणि सर्वत्र यत्र घोरेर कलियुगो, तो घोर थांबावा या हेतूने दिलेली ही श्रीमद भागवत वाङ्मयी भगवंताची वार्ता. त्यानंतर शुकदेवजी महाराजांनी ही कथा प्रदान केली राजा परीक्षितींना. राजा परीक्षित याचे मुख्य श्रोता आहे आणि शुकदेवजी महाराज मुख्य वक्ता आहे. कारण या दोघांमध्येही झालेली कथा मोक्षाची आहे. हेतू मोक्षाचा आहे. यत्र ऋत्वार यजमान, या ठिकाणी सगळी यजमान आहे, यात काही शंका नाही. या ठिकाणी सगळे परीक्षित आहे, यातही काही शंका नाही. लक्ष आहे ना? ऐकतायत ना? जागे आहात ना? तुमच्या सगळ्यात, आमच्या सगळ्यात वक्ता श्रोता सगळे इकडे यजमान आहेत. हरीची कथा तर अनंत सुरू आहे. ज्या वेळेला कथा ही मोक्षासाठी होते त्याचा विशेष आनंद, विशेष हेतू आणि विशेष बहार येतो या कथेला. भक्तीसाठी ज्या वेळेला ही कथा होते याचा अनुभव आणि याचा विस्तार आपण पुढे करणार आहोत. म्हणून श्रीमद भागवताचे मुख्य आचार्य आहे यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनीदु त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिन्. शुकदेवजी महाराज जे जन्मतः ब्रह्मचित्त आहे,
जन्माला आल्या आल्या सर्व गोष्टींचा त्याग करून शुकदेवजी महाराज निघून गेले आणि त्यांना प्रणाम. वेद महर्षी व्यासांना प्रणाम. नैमिषे सुतमासीनमभिवाद्यं महामितं कथामृत रसस्वाद कुशलो शौनको ब्रवीत. 7 अरण्य हे त्यापैकी एक नैमिषारण्य. नैमिषारण्य जिथे ब्रह्माजींच्या रथाचं चाक थांबलं. ज्यावेळेला मनोमय चक्र थांबतं त्यावेळेला कथेला सुरुवात होते. इथून कथेला सुरुवात झाली. नैमिषारण्यामध्ये अनेको सुतांचा शौनकांचा संवाद सुरू आहे. अनेको शौनकादी महामुनी महाऋषी गण विराजमान. तेवढ्यात सुतजींचं आगमन झालं आणि त्यांच्या आदर सत्कारासाठी सगळे उभे झाले. बघा, स्वाभाविक आहे, जो पूर्ण आहे, पूर्ण असलेला व्यक्ती बघत नाही की समोर असलेला व्यक्ती किती विद्वान आहे किती मूर्ख आहे. मग त्याचा धर्म आहे, त्याचा धर्म आहे की आलेल्या व्यक्तीचं स्वागत करणे, आदरातिथ्य करणे. पण या ठिकाणी जे संत, जे महानुभाव त्या ठिकाणी आगमन करतात ते म्हणजे सुतजी महाराज. सुतजी महाराज तर साक्षात वेद महर्षी व्यासांचे शिष्य, विद्वत्तेने प्रकाट आहे. वय जरी लहान असेल आणि त्यांच्या आदरासाठी समस्त गण उभे झाले. सगळ्यांनी आदर द्यावा. यात माझं काही श्रेष्ठ नाही, हे तर माझ्या गुरुदेवांचं आहे. पण तरी तुम्ही मला आदर दिला हे तर सत्य आहे. या पलीकडे या काही सत्य होऊ शकत नाही. खरा विद्वान तो आहे, खरे ते संत आहे जे स्वतःला संत म्हणून घेत नाही. आणि खरा हा विद्वान तो आहे जो दुसऱ्याला अज्ञानी म्हणत नाही. खरा ज्ञानी तो आहे जो दुसऱ्याला अज्ञानी म्हणत नाही. खरे संत ते जे स्वतःला संत म्हणून घेत नाही. चर्चा सुरू झाली. सुताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायनम. आपण हे सुतजी महाराज जे सूर्याच्याही समान आणि सूर्याच्याही पलीकडे ज्ञानाने प्रगाट आहे, कृपया करून आपल्या त्या ज्ञानाचं तेज थोडं आमच्यापर्यंत पोहोचू द्या. कथा सार सांगा. काय सांगितलं, काय मागितलं? कथा सार सांगा. कारण कलियुगातील व्यस्त जीवनामध्ये असलेल्या या लोकांना जेही काही पाहिजे असेल ते थोडक्यात पाहिजे असेल. 7 जन्म त्यांच्याकडे तपश्चर्येसाठी राहणार नाही, भले 7 दिवस मोठ्या प्रेमाने देतील. 7 दिवसामध्ये अत्यंत कमी क्षणामध्ये असा कुठला उपाय द्या की ज्याद्वारे आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी सगळे समर्थ असतील. खूप आनंद झाला आणि खूप आनंद झाल्यानंतर वेद